नमस्कार मंडळी, स्वागत आहे आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये। या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की संत्र्यामध्ये जे आपला आता जून जुलै महिना आहे, या महिन्यामध्ये आपण कोणकोणत्या गोष्टी संत्र्यामध्ये करायला पाहिजे। PDKVची असो, नागपूर विद्यापीठाची असो, यांची काय शिफारस आहे, कोणते रोग, कोणते किडे या महिन्यामध्ये 2 महिन्यामध्ये पर्टिक्युलरली जून आणि जुलै हे याच्यामध्ये येत असते। तर याच्या आधी एक सांगू इच्छितो की आपले व्हिडिओ हे संपूर्णतः बाग बनासाठी आहे, बाग फुटासाठी नाही आहे। कारण की ज्या वेळेस तुमची चांगली बाग बनन त्याच वेळेस तुमची बाग फुटन, ठीक आहे। तर ज्या पण शेतकऱ्यांना असं वाटत असेल की बाबा या व्हिडिओमध्ये फक्त केमिकल सांगणार आहे, कंटेंट सांगणार आहे, तर त्यांनी आत्ताच व्हिडिओ सोडला तरी चालते। फक्त आणि फक्त जे शेतकऱ्यांना खरंच आपली बाग बनवायची आहे त्यांनी हा व्हिडिओ बघा। व्हिडिओ लांब होणारच आहे, कारण की माहिती असल्यावर व्हिडिओ लांब होतो, त्याच्यात काहीच दुमत नाही आहे। तर मंडळी, पुन्हा एकदा सांगतो की ज्या पण शेतकऱ्यांनी हा व्हिडिओ चॅनल सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी सबस्क्राईब करा, जेणेकरून जास्तीत जास्त शेतकऱ्यांना झाड कशा प्रकारे बनवले जाते हे माहिती पडेल, कोणत्या गोष्टी करायला पाहिजे, कोणत्या गोष्टी केल्याने आपलं उत्पन्न वाढू शकते। आणि हो, दुसरी गोष्ट की केमिकलने फक्त आणि फक्त आपलं झाड वाढू शकत नाही, तर त्याला माहितीची जोडसुद्धा पाहिजे। तर सर्वांनी व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सिरियस फक्त आणि फक्त ज्या शेतकऱ्यांना खरं बनवायची आहे त्या शेतकऱ्यांच्याच ग्रुपवर हा व्हिडिओ टाका, बाकीच्यांचा टाकला नाही तरी चालेल। तर मंडळी, जून आणि जुलै महिन्यामध्ये सगळ्यात पहिले आपण बघू की रोग जे आहेत, आता रोगाचं व्यवस्थापन कसं करायचं। आता तुम्ही म्हणसान जुलै महिन्यामध्ये हा व्हिडिओ पडत आहे, जून महिन्याच्या गोष्टी का सांगत आहे। तर मंडळी, प्रत्येक शेतकऱ्यांजवळ आपली डायरी असली पाहिजे, त्या डायरीमध्ये प्रत्येक गोष्ट आपली नोट असली पाहिजे की या सीझनमध्ये मी ह्या गोष्टी करायला पाहिजे। तर मंडळी, सगळ्यात आधी जून महिन्यामध्ये आपल्याला जे आपल्या सल असते, जून जुलै महिन्यामध्ये जर आपला संत्रा लहान असेल, मोठा असेल आणि जर सध्या फुलावर असेल तर सध्या ही गोष्ट करू नका। तर आपले जे मृत झालेल्या सल असते हे सल आपण सगळी काढून टाकायला पाहिजे, एक गोष्ट, जेणेकरून रोगांचा, बुरशीचा प्रसार होणार नाही। आता दुसरी मेन गोष्ट अशी आहे की जे आपल्या झाडावर मान्सून पूर्व आपण बोर्डो पेस्ट लावायला पाहिजे। आता बरेच शेतकरी पावसाच्या पाण्याने बोर्डो पेस्ट धुवून जाते, या कारणाने बोर्डो पेस्ट लावत नाहीत। तर तशा प्रकारे करू नका। झाडाच्या खोडावर मान्सून पूर्व साधारणतः 10 ते 15 जूनच्या दरम्यान फायटोप्थोरा बुरशीचा संसर्गाविरुद्ध प्रतिबंधात्मक उपाय म्हणून आपल्याला हे बोर्डो पेस्ट लावणं आवश्यक आहे। मग आता बोर्डो पेस्ट कसा बनवायचा, तर काहीच नाही, साधी पद्धत आहे। 1 किलो मोरचूत घ्यायचं, 1 किलो चुना घ्यायचा आणि 10 लिटर पाण्यामध्ये ते आपल्याला बनवायचं आहे। ते कसा बनवायचा, किती, कोणती बकेट वापरायची, कोणती नाही वापरायची, यासाठी अनेक व्हिडिओ आहेत, तर तुम्ही ते बघू शकता। आता बोर्डो पेस्ट लावण्याच्या पूर्वी सामू टेस्ट आपण करायला पाहिजे, पण कोणते शेतकरी करत नाही, जेणेकरून आपल्याला समजेल की आपला बोर्डो पेस्ट कशा क्वालिटीचा बनलेला आहे। त्याच्यानंतर तिसरी गोष्ट म्हणजे अशी की जर बागेमध्ये जास्त जर पाणी झालं तर आपला संत्रा पिवळा पडू शकतो आणि त्याने सुद्धा आपली खूप सारं नुकसान होऊ शकते। तर संत्रा बागेतील पावसाचे पाणी जर जास्त झालं, त्यासाठी उत्तराच्या दिशेने प्रत्येकी 2 ओळी अंतर 30 सेंटीमीटर खोल, 30 सेंटीमीटर रुंद आणि 45 सेंटीमीटर वरची रुंद असलेली चर खोदावे, जेणेकरून आपल्या झाडाला त्या पाण्याचा संपर्क होणार नाही। काय म्हणतात त्याला की अति पाणी जर असलं तर ते पाणी काय होईल, निघून जाईल, ठीक आहे। त्यानंतर सगळ्यात मेन गोष्ट आहे की डिंक्या रोग। जर संत्र्यावर डिंक्या रोगाचे एकात्मिक व्यवस्थापन करायचं असेल, मी सुरुवातीला सुद्धा बोललो की जर तुम्हाला तुमची बाग बनवायची असेल तर फक्त केमिकलवर अवलंबून राहता येत नाही, आपल्याला एकात्मिक कीड व्यवस्थापन करावं लागणार आहे, जेणेकरून आपलं पीक, आपलं उत्पन्न, आपला खर्च याच्यामध्ये सगळा ताळमेळ बसेल। तर आता डिंक्याचं एकात्मिक जर करायचं असेल व्यवस्थापन तर काय करावं लागेल आपल्याला, ट्रायकोडर्मा हर्जिनियम, त्यानंतर ट्रायकोडर्मा व्हिरिडी म्हणजे ट्रायकोडर्मा हर्जिनियम नावाची बुरशी भेटते आपल्याला जैविकमध्ये, हे अधिक याच्यासोबत ट्रायकोडर्मा व्हिरिडी अधिक सुडोमोनास फ्लोरोसन्स हे तिन्ही जैविक बुरशी 100 ग्रॅम प्रत्येकी 1 किलो शेणखतामध्ये मिसळून झाडाच्या परिघात जमिनीमधून द्यावे आणि संपूर्ण झाडावर फासिटिल AL 20 ग्रॅम प्रति 10 लिटर या बुरशीनाशकाची फवारणी करणे अपेक्षित असते। परंतु आपणच स्वतःला विचारा की आपण किती प्रमाणात हे गोष्टी करतो, जेणेकरून डिंक्याची लागण होणार नाही। आता हे लागण होणार नाहीच्या आधीची गोष्ट आहे, आपण डिंक्या झाल्यावर खूप साऱ्या गोष्टी करतो। त्याच्यानंतर किंवा आपण दुसरी गोष्ट करू शकतो की मग आता आपण काय म्हणतात त्याला की केमिकल उपचार पाहू आपण, जैविक तर आता पाहिला आपण, तर हे करा किंवा
सायमोक्सिनिल 8% आणि मॅनकोझे 64% हे मिश्र बुरशीनाशकाचा एक घटक येते, ते 25 ग्राम प्रति 10 लिटरमध्ये तुम्ही मिसळून देऊ शकता. याच्यामध्ये जर आपण 50 ml जवसाचं तेलसुद्धा टाकलं तरीसुद्धा ते चांगल्या प्रकारे त्याचा इफेक्ट होते. ते मिक्स करायचं मॅनकोझेब आणि ही दुसरं केमिकल कंटेंट बुरशीचं आणि जवसाचं तेल, आणि हे आपल्याला परिघात द्यायचं आहे आपल्या झाडाच्या, त्याने सुद्धा आपण कंट्रोल करू शकतो. त्याच्यानंतर मेन गोष्ट आहे की फायटोप्थोरा बुरशीमुळे काय होते, उद्भवणारे जे मुळकूज आहे आणि डिंक्या रोगाच्या व्यवस्थापनासाठी आणखीन एक गोष्ट आपण करू शकतो, ते म्हणजे कोणती की पोटॅशियम फॉस्फोनेट 30 ग्रॅम प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून झाडावर फवारणी आपण करू शकतो. एक फवारणी आपण जून महिन्यात करायला पाहिजे आणि एक फवारणी आपण साधारणतः ऑगस्ट महिन्यात करायला पाहिजे. आणि सोबतच तुम्ही जैविक जे आधी सांगितलं ते सुद्धा तुम्ही करू शकता. आता याच्यानंतर आहे अंबिया बहारातील जर बुरशीजन्य फळगड जर होत असेल, तुम्हाला आता फळगड दिसू राहिली असेल, अंबियाचा बहार घेण्यात आहे. आपल्या साईडला मॅक्सिमम अंबिया बहार घेतल्या जात नाही वाशिम पट्ट्यामध्ये, तरी पण जर त्याच्यामध्ये बुरशीजन्य फळाची गळ जर होत असेल तर कॉपर ऑक्सिक्लोराईड 30 ग्रॅम प्रति 10 लिटर पाणी याच्यानुसार या बुरशीनाशकाची मासिक अंतराने जुलैपासून 3 फवारण्या करणं आवश्यक आहे. आता फळगळीचे खूप सारे कारण असू शकते, त्याच्यासाठी आपण एक वेगळा व्हिडिओ वेगळा टॉपिक बनवूया जर तुम्हाला आवश्यक असेल तर. जर फळगळीचे कारणं त्याचे उपाय काय आहे याच्यावर जर व्हिडिओ बनवायचा असेल तर मला कमेंटमध्ये त्या प्रकारे सांगा, म्हणजे त्यानुसार आपण तो व्हिडिओ फक्त आणि फक्त तुमच्यासाठी संत्रा उत्पादक शेतकऱ्यासाठी बनवू. ठीक आहे. तर त्याच्यानंतर नागपुरी संत्रा फळ पिकावर तेलकट डाग या रोगाचे एकात्मिक व्यवस्थापन जर आपल्याला करायचं असेल तर शेणखतासह मिश्रित बायोडिकम्पोजर 1 किलो प्रति झाडाचा वापर आणि संरक्षणात्मक फवारणी म्हणून हॉर्टिकल्चर मिनरल ऑइल 200 ml प्रति 10 लिटर पाणीची फवारणी जुलै आणि ऑगस्ट महिन्यात करणे अपेक्षित असते. आणि तसेच नोव्हेंबरमध्ये झाडावर पूर्व मिश्रित बुरशीनाशक हेक्साकोनाझोल 4% अधिक झायनेब 68% WP आणि 15 ग्राम प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून याची फवारणी करणे आवश्यक असते. तर मंडळी, या प्रकारे जून आणि जुलै महिन्यामध्ये रोगाचे आपल्याला निदान करायचे आहे. या प्रकारे जर आपण केलं तर कुठंतरी आपण आपलं झाड आपली बाग बनवू शकतो. कीटकांचा जून जुलै महिन्यात जे येणारे किडे आहेत, कीटक आहेत, शत्रू कीटक आहेत स्पेशली, कारण कीटक म्हणताना आपण शत्रू कीटक म्हणणं एक चांगलं राहील. तर यांचा नायनाट कसा करायचा याचा व्हिडिओ आपण दुसरा पार्ट बनवूया याचा, कारण की हे खूप मोठा व्हिडिओ होईल आणि तुमचं पण काय म्हणतात इंटरेस्ट टिकून राहायला पाहिजे. त्यामुळे आपण हे कीटक जे आहे हे दुसऱ्या व्हिडिओमध्ये बघूया. तर मंडळी, व्हिडिओ आवडला असेल, नक्कीच आवडला असेल, कारण की माहिती एकदम इम्पॉर्टंट आहे, शेतकऱ्यांनी करण्यासारखी माहिती आहे. तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करणे मुळीच विसरू नका. आणि शेतकऱ्याच्या चॅनलला तसंच आपण सबस्क्राईब वगैरे करत नाही तर दाखवून द्या की आपण शेतकऱ्याचे चॅनलसुद्धा पुढे नेऊ शकतो. आणि जास्तीत जास्त शेतकऱ्यांच्या आणि इंटरेस्टेड शेतकऱ्यांनाच व्हिडिओ पाठवा, आपल्याला बाकीच्यांना नाही पाठवलं तरी चालते. तर मंडळी, असेच अनेक व्हिडिओंसाठी चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करा. धन्यवाद. राम राम.